चिमुकलं जग सीझन 2 भाग 8. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. लग्नाची जोरदार तयारी चालू होती. गिरीश शार्वीचं लग्न ठरलं हे अनाऊन्स केल्या केल्या सगळ्यांना खूप आनंद झाला. लग्न तर आम्ही गावी करतोय, पण रिसेप्शन मात्र इथेच करणार असं सांगितल्यावर सगळ्यांनी पर्सनली येऊन त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. नूतनताईंची आनंदीची गडबड चालू होती. सगळ्या बॅग्स भरून ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी गिरीश आणि आई बाबा गावी निघणार होते. बाबा ड्रायव्हर काकांना सांगितलंय ते तुम्हाला सोडून येतील. तुम्ही अजिबात ड्राईव्ह करायचं नाही, कळतंय का बाबा? शिरीष म्हणाला. हो रे. दुसऱ्या दिवशी ते तिघे निघाले. विश्वराज आनंदीला म्हणाले, आनंदी बघ, अजूनही विचार कर, गावी यायचंय का तुला? आता ही आपला विचार बदलते की काय अशी भीती शिरीषला वाटली, म्हणून तिच्या आधी तोच पटकन म्हणाला, नाही नाही बाबा, ती कुठे येणार नाही, मी तिला पाठवणारच नाही. आनंदी माझी बायको आहे आणि तिला गावी पाठवायचं की नाही हे मी ठरवणार. तो म्हणाला, अरे शिरीष, कालपासून काय मूर्खपणा लावलायस? आनंदी माझी बायको आहे, आनंदी माझी बायको आहे, मग आता गळ्यात तशी पाटी घालून फिरणारच की काय तू? आनंदी तुझी बायको आहे हे कोणी अमान्य करत नाहीये. सारखं सारखं तेच तेच काय सांगतोस आम्हाला? तिच्यावर असा हक्क गाजवण्यापेक्षा ती आनंदात कशी राहील ते पहा. तिला इतके आनंदाचे क्षण दे की ती अभिमानाने म्हटली पाहिजे की शिरीष माझा नवरा आहे म्हणून. कळतंय का काही? विश्वराज काय बोलले हे काही शिरीषच्या डोक्यात गेलं नाही, पण तो इतकंच म्हणाला, शिरीषच तर म्हणत नाही ना बाबा ती. काय म्हणालास? विश्वराजाने विचारल्यावर तो जरा गोंधळला. नाही काही नाही, चेहरा पाडत तो म्हणाला. गिरीशला जाम हसू आलं. पण दादा, ही पाटीची आयडिया बाकी मस्त आहे. माझा एक मित्रांना अशा प्रकारची पाटी बनवून देऊ शकतो. अरे कन्सेशन मध्ये बनवून देईल, हवी का तुला? आनंदी माझी बायको आहे अशी मस्त पाटी. तो असं म्हणताच आनंदीला पण फार हसू आलं. ए गिरी, जास्त नाटकं करू नकोस नाही तर 2 ठेवून देईन तुला. आणि आनंदीकडे रागाने पाहत तो म्हणाला, ए तू काय ग दात विचकतेस? दाखवतोस तुला बरोबर. आता तर तक्रार घेऊन जायला आई बाबा पण घरी नाहीत, मग बघच तू. त्याने आवाज चढवल्यावर विश्वराजाने त्याला हलकेच धपाटा घातला. काय चाललंय शिरीष? हे बघ, आता आम्ही निघतोय. शुक्रवारी तुम्ही पण या, सांभाळून राहा. आणि हे बघ शिरीष, आनंदीवर उगीच चिडचिड करायची नाही. आनंदाने मजेत राहा रे. आणि हो, आता ऑफिसमध्ये फार काम नसेल तर आनंदीला घेऊन जा तिथे, म्हणजे तिलाही आपलं ऑफिस पाहता येईल. आणि आनंदी, तू तिथे गेलीस ना की माझ्या केबिनमध्ये माझ्या खुर्चीवर बसू शकतेस. तू तिथे तुला वाटलं तर बाजूला एक सोफा पण आहे, तिथे आराम करत जा. मध्ये कंटाळा वगैरे आला तर देशपांडेने सांग, ते तुला आईस्क्रीम वगैरे मागवून देतील. तिचं ते कोड कौतुक ऐकून शिरीषला थोडं लागलंच. बाबा, एरवी आम्हाला तर तुम्ही असं कधीच बोलत नाही, आणि हिला मात्र सोफा काय आईस्क्रीम काय, नॉट फेअर. तो म्हणाला, मग काय, तू माझा स्टाफ आहेस, ती माझी लेक, त्यामुळे तिच्यासाठी सगळं फेअर. विश्वराज म्हणाले तशी आनंदी हसली. नूतनताईंनी आनंदीला मिठी मारली. आनंदी लवकर या तू नाहीस तर तिथे माझं मनही लागणार नाही ग. बरं गिरी, बाय. शार्वीच्या कपड्यांची बॅग आमच्याकडे आहे, मी घेऊन येईन ती, आनंदी म्हणाली. मग निरोप घेऊन ते ड्रायव्हर काकांसोबत निघाले. शिरीष आणि आनंदी घरात आले. अहो, घर किती रिकामं वाटतंय ना, दुःखाने ती म्हणाली. मग त्यात वाईट काय वाटायचं, आपण सेलिब्रेट करूया. तो म्हणाला, तू माझ्यासोबत ऑफिसला चल. त्या दोघांनी तयारी केली. ऑफिसला पोहोचले. सगळा स्टाफ कौतुकाने आनंदीकडे पाहत राहिला. देशपांडेंनी तिचं स्वागत केलं. शिरीषने त्याची केबिन दाखवली, बाबांची केबिन दाखवली, शार्वी गिरी कुठे बसतात ते दाखवलं. त्यानंतर मात्र ती शिरीषच्याच केबिनमध्ये जाऊन बसली. लंच नंतर मात्र तिला कंटाळा येऊ लागला. मग शिरीष देशपांडे काकांना म्हणाला, बाबांचा फोन आला तर तुम्ही मॅनेज कराल ना काका? आम्ही जाऊ फिरायला? हो हो सर, बिंदास जा, मी करेन सगळं मॅनेज. देशपांडे असं म्हणाल्यावर ते दोघे बाहेर पडले. दुपारी बाहेरच जेवले. संध्याकाळी मात्र बीचवर. आनंदीला खूप मजा येत होती. आज कितीतरी दिवसांनी घरचं कोणतंही काम नाही, कसलंही टेन्शन नाही, फक्त मोकळं फिरायचं. शिरीषचा मूड पण छान होता. ते दोघे वाळूवर बसले. तेव्हा तो म्हणाला, आनंदी, मला ना सनसेट पाहायला खूप आवडतो. तशी ती हसली. तिने मग वाळूवर घोट्या ओढायला सुरुवात केली. हळूहळू एक छान असं हार्ट काढलं. त्यावर ए आणि एस असं लिहिलं. शिरीष ते पाहतच होता. आनंदी, ए आणि एस म्हणजे कोण ग? त्याने मुद्दामूनच विचारलं. अहो, ए म्हणजे आनंदी आणि एस म्हणजे? त्याचं नाव काही तिला घेता येईना. बोल ना, एस म्हणजे कोण? अहो, तुमचंच नाव नाही का? ती म्हणाली. मग काय आहे माझं नाव? त्याने विचारलं. नाही हो, असं पटकन नाही घेता यायचं मला. घे ना ग आनंदी, असं काय? आणि मला तू मुळात आहो जाहो करत जाऊच नकोस. अरे तू रे कर, बोलताना माझं नाव घेत जा, मला ते जास्त आवडेल.
आणि आता बाबा पण सकाळी म्हणाले ना, शिरीष माझा नवरा आहे असं तू म्हणायला हवीस. अहो, बाबा कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले आणि तुम्ही कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलताय, आणि मलाही एकदम जमायला हवं ना, ती म्हणाली. न जमायला काय झालं, सगळं जमेल तुला, पण मी सांगतोय ना, म्हणून मुद्दामूनच ऐकायची नाहीस तू. रागानेच तो म्हणाला. तिलाही मग राग आला. असं मग तुम्हाला जमेल का माझ्यासारखं अहो जाऊ म्हणायला? तुम्ही मला म्हणा, अहो आनंदी हे आणून द्या, अहो आनंदी ते करा. जमेल का एवढा मला मान सन्मान द्यायला तुम्हाला? बोला की आता. नाही ना. त्याने मग जरा तिच्याकडे रागानेच पाहिलं. मग तोही गप्प झाला. बरं जाऊ दे, चल आपण आईस्क्रीम खायला जाऊ. मग मात्र तिने त्याचा हात पकडला. दोघांनी मस्तपैकी आईस्क्रीम घेतलं. रात्री जेवूनच ते घरी परतले. दुसऱ्या दिवशी बाबांनी शिरीषच्या मोबाईलवर फोन केला, पण हा तर झोपला होता. ह्याने फोन उचलला नाही म्हणून त्यांनी आनंदीला फोन केला. काय ग आनंदी, शिरीष ऑफिसला गेला? त्यांनी विचारलं. नाही बाबा, अजून झोपलेत ते. त्याने घड्याळात पाहिलं आणि मग म्हणाले, जरा फोन दे त्याला. आनंदीने फोन दिला. काय रे, आज ऑफिस नाही का तुला? त्यांनी विचारलं. ते काय बाबा, जरा डोकं दुखत होतं माझं, पण जाणार आहे थोड्या वेळाने, तो म्हणाला. शिरीष, उगीच कामात टंगळ मंगळ करू नकोस. तिथे काहीही प्रॉब्लेम झाला ना तर मग बघच तू. विश्वराजांनी आधीच धमकी दिली आणि मग त्याची झोप उडाली. तो बिचारा उठला आणि ऑफिसला गेला. आज बाकी आनंदी ऑफिसला गेली नाही. त्यानेच पटापट कामं आवरली आणि तो लवकर घरी आला. आनंदी, आज आपण पिक्चरला जाऊया. मी 2 तिकीटं काढली आहेत. दोघे पिक्चरला गेले. हातात हात घालून अख्खा पिक्चर पाहिला. संध्याकाळी येताना तो तिला छानपैकी हॉटेलमध्ये घेऊन गेला. कॅन्डल लाईट डिनर केलं. आनंदीला फार मजा येत होती. रात्री घरी आले तेव्हा तो म्हणाला, आनंदी, आज तो तुझा सिंड्रेलाचा फ्रॉक घालशील? मी पण माझं ते मॉडर्न टी शर्ट घालतो. आपण खूप सारे फोटो काढूया. आनंदी छान तयार झाली. अगदी गोड गोड दिसतेस तू. खरंच आनंदी, या फ्रॉकमध्ये तू अगदीच सिंड्रेला दिसतेस ग. तो असं म्हणताच ती हसली. त्याने तिच्यासाठी आणलेलं गुलाबाचं फूल बाहेर काढलं. एक सोन्याची अंगठी काढली, तिच्या समोर धरली. गुडघ्यांवर बसत त्याने तिला प्रपोज केलं. आय लव्ह यू आनंदी. हे सगळं तिला अनपेक्षित होतं. तिला खूपच भारावल्यासारखं झालं. डोळ्यात टचकन पाणी आलं. थँक्यू. तिच्या नाजूक बोटात अंगठी घालताना त्याने विचारलं, तुला आवडली ही अंगठी? हो, खूपच छान आहे. कधी घेतलीत तुम्ही? तिने विचारलं. तुम्ही शार्वीच्या लग्नाची खरेदी करत होतात ना, त्याच वेळेस दुसऱ्या दुकानात जाऊन घेतली होती मी. मग तेव्हा का नाही दिलीत मला? तिने विचारलं. मला ना तुला प्रपोज करून द्यायची होती, म्हणून थांबलो होतो. आजचा दिवस बघ ना, आपण दोघेच आहोत. डिस्टर्ब करायला कुणी नाही, म्हणून आज दिली. खरं तर ही अंगठी द्यायची होती ना, म्हणूनच मी तुला गावी जायला नको म्हणत होतो ग. पण आईबाबांसमोर हे कसं सांगणार, म्हणून म्हटलं मला गरम गरम पोळ्या खायला आनंदीला मागे ठेवा. तो म्हणाला, तुम्ही ना खरंच गोड आहात, अगदी मलई पेढ्यासारखे. मग एकदा मी सांगितलेलं ऐकशील तू? तो म्हणाला. काय? तिने विचारलं. तूही मला म्हण ना. काय म्हणू? आय लव्ह यू शिरीष असं? अहो, परत तेच. असं पटकन आणि सारखं सारखं मला नाही हो बोलता येत. ती गडबडली. बरं ते जाऊ दे. आपण दोघांनी कपल डान्स करूया? हां, ते चालेल. त्याने मग म्युझिक लावलं आणि म्युझिकच्या तालावर दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. म्हटल्याप्रमाणे शिरीषने तिचा एक एक क्षण मेमोरेबल करून टाकला होता. त्यांच्या स्वातंत्र्याचे आनंदाचे 5 दिवस भुरकन उडून गेले. दुसऱ्या दिवशी मात्र गावी जायची तयारी सुरू झाली. सगळ्या गोष्टी आनंदीने आठवणीने बॅगेत भरल्या. बॅग्स गाडीमध्ये नेऊन ठेवल्या. आनंदी आणि शिरीष गावी येणार याचा नूतनताईंना खूप आनंद झाला होता. एवढे दिवस बिचाऱ्या एकट्याच काम करत होत्या. आता आनंदी मदतीला येणार. तिच्यासोबत भरपूर गप्पा मारता येतील, मजा करता येईल, म्हणून त्यांनाही आनंद होत होता. गिरीशला सुद्धा दादा येणार, त्यामुळे जरा बरं वाटत होतं. तोही बिचारा एकटाच सगळं मॅनेज करत होता. हे दोघं आल्यामुळे विश्वराजांचं पण निम्म्याहून अधिक टेन्शन कमी झालं. आल्या आल्या त्यांनी शिरीषला पहिल्यांदा ऑफिसबद्दल आणि कामाबद्दलच विचारलं. शिरीष, देशपांड्यांना सगळ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित देऊन आलायस ना? हो बाबा. नूतनताई आनंदीला घेऊन आत गेल्या. आनंदी, तू आलीयस तर मला एवढा आनंद झालाय. अगं, किती कामं राहिली आहेत. परवा लग्न, आज संध्याकाळी साखरपुड्याला जायचंय, उद्या हळद, म्हणजे किती घाई होणार. पण आई, तिथे आपली राहायची व्यवस्था काय केली आहे? आनंदीने विचारलं. अगं, शार्वीच्या मामांनी शेजारचा एक वाडा घेतलाय, तिथे व्यवस्था केली आहे. बरं आनंदी, आपल्या घरापासून तो हॉल फार काही अंतराचा नाही, 1.5 तासाचं अंतर आहे. लग्न झाल्यानंतर परत आपण इथेच येणार. गृहप्रवेशाची सुद्धा तयारी थोडीशी करून ठेवायला हवी ग, म्हणजे कलश वगैरे. आई, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही फक्त आता निवांत बसायचं. संध्याकाळची पॅकिंग, हळदीची व्यवस्था सगळं मीच करेन, आनंदी म्हणाली. गिरी, तुला कसं वाटतंय रे? आनंदीने गिरीशला विचारलं. भारी वाटतंय आनंदी, पण थोडीशी भीती पण वाटते ग, तो म्हणाला. भीती? कशाला? तुला कुठे जावे होऊन त्यांच्या घरी जायचंय? तू बायको घेऊन येणार ना? ती म्हणाली. तिचीच तर भीती वाटते ना.
गिरीश असं म्हणाल्यावर ती पण मग खो खो हसली. तसं नाही ग आनंदी, म्हणजे बघ ना, आजपर्यंतचं आयुष्य किती वेगळं होतं. कशीही मजा मस्ती करत होतो आम्ही, कसलंही टेन्शन नव्हतं. पण आता एक जबाबदारी येणार, लग्न झाल्याची जबाबदारी, बायकोची जबाबदारी, सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलोय मी. गिरीश असं म्हणाला. छान छान, आता तूही तुझ्या दादासाहेबांसारखा जबाबदारी घ्यायला लागलास तर, ती म्हणाली. तेवढ्यात शिरीषने आनंदीला हाक मारली. ए आनंदी, अगं माझे साखरपुड्याचे कपडे कुठे ठेवले आहेस, जरा काढून देते. तो म्हणाला. पाहिलंस ना गिरी, किती जबाबदार झालेत आपले दादासाहेब, सगळं हातात द्यावं लागतं अजून. आलेच हा मी, असं म्हणत ती निघून गेली. अहो, तुमची वेगवेगळी बॅग भरून दिली, त्याच्यावर लेबल लावून दिलं, तरीही तुमचा हा प्रॉब्लेम आहेच का हो. किती त्रास देता तुम्ही. अगं मग काय झालं, जरा मदत केलीस तर काही बिघडेल का तुझं. अहो पण मला किती कामं आहेत, तुम्ही का समजून घेत नाहीत, ती म्हणाली. अगं मग काम करायची यादी लिहून ठेवत जा, तो म्हणाला. हां, आणि तुम्ही फक्त इन्स्ट्रक्शन्स द्या, मदत काही करू नका. तुमचे कपडे सुद्धा मलाच भरावे लागतात. जरा म्हणून कसली मदत नसते तुमची, ती म्हणाली. अगं मग सांग ना, कोणती मदत करू, कोणती बॅग काढून द्यायची आहे, काय काढून ठेवायचं सांग मला, मी देतो काढून. तो म्हणाला. काही नको, तुमच्या भरवशावर राहिले ना तर सगळं सामान इथेच राहील, ती म्हणाली. हाच स्वतःवर जो कॉन्फिडन्स आहे ना, तो एक दिवस तुला असा नडणार आहे ना, सांगून ठेवतो मी, शिरीष म्हणाला. हां असू दे, बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. मी अशी मदत करेन, मी तशी मदत करेन, करणार तर बाकी काही नाही, सगळं मलाच करावं लागणार आहे. आनंदीची बडबड सुरू झाली होती. करत राहा मग सगळी एकटी कामं, असं म्हणत शिरीष बाहेर पडला. बाकी सगळ्या बॅग्स बाहेर आणून ठेवल्यावर शार्वीची साडी तेवढी आपल्या कपाटात आहे, तीही काढून ठेवते, असं आनंदी म्हणाली. बरं शिरीष, दोन्ही गाड्या घेऊ, एक गाडी मी ड्राईव्ह करतो, एक तू कर. गिरीला ड्रायव्हिंग नको द्यायला. अहो पण बाबा, तुम्हाला ड्रायव्हिंग करून त्रास होतो ना, त्याने विचारलं. पण आता त्याला काही पर्याय आहे का शिरीष. आहे बाबा, पर्याय आहे. आनंदी असं म्हणताच विश्वराजाने तिच्याकडे चमकून पाहिलं. बाबा, मी छान ड्राईव्ह करू शकते आता, जमतं मला, ती म्हणाली. विश्वराजांना ते ऐकून खूप आनंद झाला. अच्छा, बरं झालं, मग थोडा वेळ तू कर, थोडा वेळ मी करेन. चला आता लवकर निघायला हवं, सगळ्यांनी पटापट आपल्या बॅग भरा. आनंदी, सगळं घेतलंयस ना, एकदा चेक करून घे. हो आई, सगळं घेतलंय, असं म्हणून 3:30ला ते सगळेजण शार्वीच्या मामांच्या गावी निघाले. तिथे गेल्यानंतर चांगला पाहुणचार झाला. त्यांनी शार्वी आणि शार्वीच्या आजीची भेट घेतली. मामांनी समोरच छान मंडप घातला होता. फार मंडळी नव्हती. साखरपुडा अगदी सुटसुटीत झाला. शार्वी, किती गोड दिसतेस तू, तुम्हा दोघांचा जोडा अगदी छान दिसतोय, कुणाची नजर नको लागायला, असं म्हणत आनंदीने तिच्या गालामागे हलकेच काजळ लावलं. वहिनी, तुम्ही पण खूप छान दिसताय, शार्वी म्हणाली. बरं गिरी, जरा येतोस का रे, उद्या हळदीची थोडी तयारी करायची आपल्याला, कपड्यांचं पाहायचंय. आनंदी असं म्हणताच गिरीश तिच्या मागे गेला. काय ग शार्वी, गिरीशराव सारखं वहिनीच्या मागे मागे काय करत असतात, आणि तिलाही काही मर्यादा आहे की नाही. दादा, भाऊ, भाऊजी असं काहीतरी म्हणावं, हे काय मूर्खासारखं गिरी म्हणत असते. मामी दुष्टपणे म्हणाल्या. मामी, तसं काही नाही, त्या दोघांची चांगली मैत्री होती आधी, आणि मग दादांबरोबर लग्न झालंय वहिनींचं, अगदी गोड नातं आहे त्यांचं, शार्वी म्हणाली. तुला पटतंय ना, मग झालं तर, उद्या हेच डोईजड झालं नाही म्हणजे झालं, मामी म्हणाल्या. शार्वी मग तिच्या खोलीत आली. गिरी, शार्वीच्या साड्यांची बॅग तिच्याकडेच देऊया, म्हणजे उद्या आणि परवा तिचाही गोंधळ होणार नाही. जरा त्या वरच्या 2 बॅग काढतोस का रे, आनंदी म्हणाली. गिरीशने मग त्या 2 बॅग्स तिला काढून दिल्या. या सुटकेसमध्ये ठेवले तिचे कपडे. आनंदीने सुटकेस उघडली. पहिल्या सुटकेसमध्ये तर शार्वीचे कपडे नव्हते. दुसरी पाहिली, दुसरीतही नव्हते. अरे गिरी, यात कपडे दिसत नाहीयेत रे, घाबरून आनंदी म्हणाली. अगं असतील, नीट बघ. नाही रे गिरी, नाहीयेत. दुसऱ्या कोणत्या बॅगेत ठेवले होतेस का, त्याने विचारलं. नाही रे, आई बाबांच्या बॅग्स तर ओपनच केलेल्या नाहीत, आणि ह्यांच्यात तर यांचे कपडे आहेत. बाप रे गिरी, मला वाटतं ती बॅग माझ्या कपाटातच राहिली, आता काय करूया, ती घाबरत म्हणाली. गिरीशने घड्याळ पाहिलं. रात्रीचे 8 वाजून गेले होते. मी जाऊ का घरी आणि घेऊन येऊ का, त्याने विचारलं. अरे नको, तुला जाऊन नाही चालायचं, तू कुठे जाणार, मी यांना सांगू का, पण आता यांना काही बोलायचं म्हणजे माझ्या पोटात गोळाच येतोय, आनंदी म्हणाली. तेवढ्यात शिरीषच तिथे आला. अगं आनंदी, आईने शार्वीच्या कपड्यांची बॅग मागितली आहे, त्यांच्याकडे देऊन टाकूया असं म्हणते ती, तो म्हणाला. ते ऐकून तर तिचे हातपाय अधिकच गार पडले. ती त्याच्याकडे नुसती पाहतच राहिली. आनंदी, बॅग दे ना, तो म्हणाला. तिचा चेहरा नेहमीप्रमाणे लाल लाल होऊ लागला. डोळ्यात पाणी दाटू लागलं. काय ग, काय झालं, त्याने विचारलं. अरे दादा, शार्वीच्या कपड्यांची बॅग घरीच राहिली,
ते ऐकताच शिरीषचा पारा चढला. एक हात कमरेवर घेत तो आनंदीकडे पाहतच राहिला. कुठे राहिली त्याने विचारलं. कपाटात, ती घाबरत घाबरत म्हणाली. तो सुद्धा रागावला होता खरा, पण महत् प्रयासाने त्याने तो कंट्रोल केला होता. ठीक आहे, आता मी जातो आणि घेऊन येतो. अहो, मी पण येऊ का तुमच्यासोबत, तिने विचारलं. कशाला? सत्यनारायणच्या पूजेला बसायचे तिथे. तरी मी म्हणत होतो सगळं पुन्हा एकदा चेक कर. पण कॉन्फिडन्स भारी आपला. तो एवढं बोलेपर्यंत तिच्या अश्रुधारा सुरू झाल्या. दादा, आता चिडचिड नको करूस, वाटल्यास उद्या सकाळी जा. अरे नाही रे गिरी, ती बॅग तिथे आहे की नाही तिथूनच सुरुवात आहे, आणि नसेल तर काहीतरी व्यवस्था करावीच लागेल ना, शिरीष म्हणाला. कोणत्या कपाटात आहे ग ती बॅग? आनंदी काही बोलली नाही. आनंदी, कोणत्या कपाटात बॅग ठेवली आहेस? त्याने जरा चढ्या आवाजातच विचारलं. तेवढ्यातच नूतनताई तिथे आल्या. अरे शिरी, तुला सांगितलेला बॅग घेऊन ये, इथे गप्पा काय मारत राहिलास तू? नूतनताईने विचारलं. हां, आपल्या लाडक्या थोरल्या सुनबाईंना विचारा, बॅग कुठे आहे? नूतनताईने मग पहिल्यांदा आनंदीकडे पाहिलं. ती रडत होती. शिरीष चिडला होता. शेवटी मग त्याने गिरीशला विचारलं. अगं आई, ती कपड्यांची बॅग घरीच राहिली. अरे देवा, आता रे काय करायचं? घाबरत घाबरत नूतनताईंनी विचारलं. काय करायचं म्हणजे आई? तुमच्या सुनबाईंचा घरगडी आहे ना, तो आता जाणार आणि घेऊन येणार बॅग. शिरीष रागारागात म्हणाला. अरे पण एवढ्या रात्री? मग काय करूया, तूच सांग, शिरीषने विचारलं. गिरीश, जा जरा बाबांना बोलावून आण. आनंदीने मग गिरीशकडे पाहिलं. घाबरू नकोस आनंदी, नाही चिडणार बाबा, आणि मी सांगेन माझ्याकडून राहिली म्हणून. मग तर ठीक, गिरीश म्हणाला. का? तू का खोटं बोलशील? तू बोलशील ते बोलशील तिच्यासाठी, पण मी नाही बोलणार. मी बाबांना सगळं खरं सांगणार. शिरीष जरा रागानेच म्हणाला. गिरीश, आधी जा बाबांना बोलावून आण. लवकर काय ते ठरवावं लागेल आता. नूतनताई असं म्हणताच गिरीशचा मग नाईलाज झाला. तो बाबांना घेऊन आला. विश्वराज आले. त्यांनी सगळा सिनारिओ पाहिला. नूतनताई टेन्शनमध्ये होत्या. शिरीष चिडलेला होता. आनंदी रडत होती. काय झालं नेमकं, त्यांनी काळजीनेच विचारलं. अहो, शार्वीच्या कपड्यांची बॅग घरीच राहिली, नूतनताई म्हणाल्या. आई, कुणाकडून राहिली ते पण सांग, नुसती अर्धवट स्टोरी नको सांगूस ग, शिरीष म्हणाला. नूतनताईंनी त्याच्याकडे जरा रागानेच पाहिलं. मग आनंदीच म्हणाली. हो बाबा, माझ्याकडूनच राहिली ती, मीच विसरले. सगळी चूक माझीच आहे. विश्वराजाने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. बरं ठीक आहे, आता जे घडलं ते काही बदलता येण्यासारखं नाही. तेव्हा शिरीष, आता तू ही उगीच तिच्यावर चिडचिड करू नकोस. तिने तिचे सगळे प्रयत्न केले असतील. अशा वेळेस अशा गोष्टी होत असतात. आता यावर काय मार्ग काढायचा यावर विचार करू. असं कसं बाबा? तिच्या सगळ्या गोष्टी तुम्ही एवढ्या लाईटली कशा घेता हो? हेच जर माझ्याकडून राहिली असती तर आता मला ब्रह्मांड दाखवलं असतं तुम्ही, शिरीषने विचारलं. अरे शिरीष, तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे रे? चूक झाली की मी तुला ओरडतो हा, की मी तिला ओरडत नाही हा? विश्वराजांनी असं विचारल्यावर त्यावर तो थोडा शांत झाला. बरं, आता जाऊ दे तो विषय, सध्या काय करायचं ते पाहू. शिरीष म्हणत होता तो आता जाईल आणि बॅग घेऊन येईल. उद्या हळदीला कपडे लागतीलच ना, नूतनताई म्हणाल्या. शिरीष, आपण एक काम करू, आपण दोघेही जाऊ, चल. विश्वराज म्हणाले. तुम्ही नको बाबा, आधीच तुमची दगदग झाली आहे. तुम्ही थांबा इथे, मी घेऊन येतो. आम्ही निस्तरतोय दुसऱ्यांच्या चुका. पुन्हा तो करवदला. आनंदी बिचारी घाबरली. जाऊ देत आनंदी, होता तशा गोष्टी, आता नको रडत राहूस. ना बॅग आणायला येईल लवकर परत तो. चल, आपण जरा त्या शार्वीच्या मामींना ही गोष्ट सांगून येऊ. आनंदीने मग डोळे पुसले आणि नूतनताईंबरोबर ती बाहेर पडली. विश्वराज गिरीशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. अरे बेटा, लग्न म्हटलं की या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, एवढी काळजी नको करूस. तसा गिरीश हसला आणि मग ते दोघेही बाहेर पडले. नूतनताई जरा भीतच त्या मामींकडे गेल्या. मामी, जरा इथे येता का? मामी पुढे झाल्या. तसं मग नूतनताई त्यांना म्हणाल्या. थोडी गडबड झाली हो. घाई गडबडीत शार्वीच्या साडीची बॅग आमच्याकडून घरीच राहिली. ते ऐकताच मामींचे डोळे मोठे झाले. अहो, अशी कशी राहिली? आता किती गोंधळ होईल. तुम्ही सामान पुन्हा पुन्हा चेक केलं नव्हतं का? त्या म्हणाल्या. अहो, बिचारे शिरीष आणि आनंदी दुपारी आले. त्यानंतर त्यांनी आम्हाला जमेल तशी मदत केली, आवरावर केली. सगळं सामान आमच्या आनंदीनेच भरून ठेवलं हो. पण नेमकी तीच बॅग तिच्या कपाटात राहिली, त्यामुळे विसरायला झालं, नूतनताई म्हणाल्या. तिच्याकडून राहिली ना? मग चुकून राहिली की मुद्दामून? कुणास ठाऊक, मामी पटकन बोलून गेल्या. तेवढ्यात मामांचा मुलगा शेखर पण पुढे आला. काय प्रॉब्लेम झालाय, त्याने विचारलं. अरे हो, या शार्वीच्या मोठ्या जाऊबाई शार्वीच्या कपड्यांची बॅग घरीच विसरल्या. अरे बापरे, आता काय करणार? आणि असं कसं विसरायला झालं तुम्हाला? आनंदीकडे एकटक पाहत त्याने विचारलं. अरे, काही लोकांचा स्वभाव असतो असा शेखर, कितीही नाही म्हटलं
तरी ईर्ष्या येते मनात. मामी लेकाला म्हणाल्या, हे पहा मामी, असं काहीतरी बोलू नका. आमची आनंदी तशी नाही हो, आणि तुम्हाला काळजी करायचं खरंच काही कारण नाही. आमचा शिरीष गेलाय बॅग आणायला. रात्रीपर्यंत बॅग तुमच्या हातात असेल. चल आनंदी. एवढं म्हणून नूतनताईंनी तिचा हात धरला आणि त्या निघाल्या. बरं काकी, चिडू नका. मी काही मदत करू का? ओठांवरून हात फिरवत आनंदीकडे पाहत त्याने विचारलं. नको, माझा थोरला मुलगा गेलाय, तो घेऊन येईल बॅग. आनंदीला त्याच्या नजरेची घृणा वाटली. तीही तिथून नूतनताईंबरोबर पटकन निघाली. आई, माझ्यामुळे तुम्हाला किती ऐकावं लागलं, ती म्हणाली. आता नुसतं ऐकायचं नाही आनंदी, बोलायला पण शिकायचं. चुकी झाली म्हणून काय झालं? लोक काहीही बोलतील आपल्याला. आनंदी आपल्या सासूकडे पाहतच राहिली. कधी कुणाला एकही शब्द उलट न बोलणाऱ्या तिच्या सासूबाई आज तिच्यासाठी स्टँड घेऊन शार्विनच्या मामींबरोबर भांडल्या. आनंदीला खरी चिंता आता शिरीषची लागली होती. एकतर एवढा प्रवास करून ते मुंबईवरून घरी आले होते, आणि घरून आता इथे, आणि इथून आता पुन्हा बॅग विसरले म्हणून घरी, आणि घरून पुन्हा ती बॅग घेऊन इथे. बिचारीला विचारानेच कसं तरी झालं. मनातल्या मनात 100 वेळा तरी शिरीषला सॉरी म्हणाली ती. बरं आनंदी, आता असंही जेवण झालंय. मी आणि बाबा आमच्या खोलीत पडतो. तूही तिथे येतेस का? नूतनताईंनी विचारलं. नाही आई, हे येतील ना आता इतक्यात. मग बॅग घेऊन तुमच्या रूममध्ये येते मी, आनंदी म्हणाली. बरं, मग तोपर्यंत तूही आराम करून घे, आणि कुणी काय बोललं याचा विचार नको करत राहूस. जा. आनंदी मग तिच्या रूममध्ये आली. शिरीषला फोन करावा असं सारखं सारखं वाटत होतं, पण भीती वाटत होती. फोन करायचा आणि तिथूनच मग चिडले म्हणजे आता येऊन सुद्धा वेगळं काही घडणार नव्हतंच. पण आता जे काही बोलतील ते सगळं ऐकायची तिने मनाची तयारी केली होती. अर्धा पाऊण तास झाला असेल. तिच्या दरवाजावर कोणीतरी नॉक केलं. कुणीतरी मुलगाच होता. तुम्ही आनंदी का? तुमच्या मिस्टरांचं नाव शिरीष आहे ना? हो का? काय झालं? अहो, फाटकाच्या इथे तुमचे मिस्टर बोलावत आहेत तुम्हाला. ते बहुतेक पडले आहेत, त्यांना लागलंय खूप. ते ऐकताच कसलाही मागचा पुढचा विचार न करता आनंदी वाड्याच्या मागे असलेल्या गेटमधून धावत सुटली. पाहुणे मंडळी त्यांच्या त्यांच्या खोलीत आराम करत होती. बाहेर तसं कुणीच नव्हतं. आपण वेड्यासारखी काय चूक करतोय हे आनंदीला कळलं देखील नाही. ती धावत धावतच तिथे गेली. अंधार होता. मिणमिणत्या लाईटमध्ये तिने पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं. तेवढ्यात मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात टाकल्याचा तिला भास झाला. ती दचकली. तिने मागे वळून पाहिलं. शार्वीचा मामेभाऊ शेखरच होता. तिने ओरडायचा प्रयत्न केला, पण त्याने तिचं तोंड दाबलं. तिने कसाबसा सुटायचा प्रयत्न केला, पण त्याची पकड अधिक घट्ट होत होती. त्या गोंधळातच पलीकडच्या बाजूने तिला शिरीषची गाडी दिसली. जीवाच्या आकांताने तिने शेखरच्या हाताचा चावा घेतला आणि ती जोरात किंचाळली. शिरीष! शिरीष दचकला. हा तर आनंदीचा आवाज होता की काय? त्याने आजूबाजूला पाहिलं, पण अंधारात कोणी दिसलं नाही. तोपर्यंत शेखरने पुन्हा तिचं तोंड दाबलं. बहुतेक भास झाला असावा असं वाटून शिरीषने मग गाडी पलीकडच्या बाजूला घेतली. आनंदी कळवळत राहिली. मनातल्या मनात त्याच्या नावाचा धावा करत राहिली. शिरीषला काय वाटलं कुणास ठाऊक. त्याने गाडी तिथेच पार्क केली आणि तो याच बाजूला येऊ लागला. तो इथे येत आहे हे पाहून शेखर घाबरला. त्याने आनंदीला सोडून दिलं आणि तो मात्र पळून गेला. तेव्हा मात्र आनंदी मोठ्याने किंचाळली, शिरीष! शिरीषने मोबाईलच्या टॉर्चमध्ये पाहिलं. आनंदी तिथे बसून रडत होती. जीवाच्या आकांताने तो पळत पळत तिच्याकडे गेला. आनंदी, काय झालं? तू इथे का आलीस? तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटत नव्हता. ती फक्त थरथरत होती. त्याने तिला जवळ घेतलं. काय झालं? तू इथे का आलीस? त्याने विचारलं. पण ती काहीच बोलत नव्हती. बरं चल, आपण आज जाऊन बोलू. त्याने हातातली बॅग नीट पकडली. एका हाताला तिला धरलं आणि ते त्यांच्या रूममध्ये आले. आनंदी उशीवर तोंड दाबून फक्त रडतच होती. काय झालं? मला नीट सांगशील का? तो बिचारा काळजीने विचारत राहिला, पण ती थरथरतच होती. घाबरू नकोस, मी काही नाही बोलणार. ओरडणार तर अजिबात नाही. सांग मला काय झालं? अहो, तो शार्वीचा. एवढं बोलून ती पुन्हा थरथरू लागली. तोंडातून शब्द फुटेना. हा बोल, सांग मला काय झालं? शार्वीचा मामे भाऊ. आणि एवढं म्हणून त्याच्या मांडीवर डोकं ठेवून ती पुन्हा रडू लागली. काय समजायचं ते शिरीष समजून गेला. बाजू हो तू, मी आलोच असं म्हणत तो बाहेर पडणार तेवढ्यात आनंदीने त्याचा हात पकडला. तुम्ही नका जाऊ, मला खूप भीती वाटतेय. काही नाही होणार आनंदी, बाजू हो. नको ना, उद्या हळद परवा लग्न, मग आपण इथून निघून जाऊया. नका जाऊ, माझी शपथ आहे तुम्हाला. शिरीषने मुठी आवळल्या. त्याने तिला अगदी घट्ट पकडलं, अगदी जवळ. झोप, शांत झोप आता. रडत रडत ती झोपली, पण त्याला मात्र झोप आली नाही. आनंदीने शपथ घातली नसती तर आज त्या शेखरचे हात पाय मोडायला त्याने कमी केले नसते. गिरीशला सांगावं का असं क्षणभर त्याला वाटलं, पण त्या बिचाऱ्याला उगीच टेन्शन येईल. लग्नात गोंधळ होईल सगळा. आनंदी शिरीषच्या हातावर तशीच झोपून गेली. सकाळी जाग आली तेव्हा शिरीषने तिला पहिला प्रश्न हाच केला, तू तिथे कशाला गेली होतीस?
अहो कुणीतरी सांगितलं, तुम्ही बोलावलं तिथे, तुम्हाला लागलंय म्हणून. अगं पण तुला तुझी अक्कल नाही का? एक तर आपण दुसऱ्या गावी आलोय, मी सोबत नाही, असं कुणी सांगितलं म्हणून धावत पळत गेलीस त्याच्या मागे. तो ओरडला. तिचे डोळे पाण्याने डबडबले. आता रडलीस ना तर बघच. त्या स्वप्नानेच दुसऱ्या दिवशी आनंदी दचकून उठली. ती दचकली म्हणून शिरीषलाही जाग आली. ती पुन्हा थरथरू लागली. अहो माझी काहीच चूक नव्हती हो, तुम्ही चिडू नका, असं म्हणून ती रडू लागली. आनंदी आनंदी शांत हो, मी नाही चिडलोय. रडू नकोस ग तू. तू रडलीस की त्रास मला होतो. तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. शांत हो, असं म्हणून त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याच्या आश्वासक स्पर्शाने मग ती शांत झाली. मला सांग, काल नेमकं काय घडलं होतं? न घाबरता न रडता सांग. तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार? तू आता सांगायला हवं. आता आपलं लग्न झालंय की नाही, आपण नवरा बायको आहोत की नाही, मग सांगशील मला. त्याने हळूवारपणे तिचे डोळे पुसले. तिच्या कपाळावर हलकेच आपले ओठ टेकवले. तिचा हात आपल्या हातात घेतला, घट्ट धरला आणि म्हणाला, न घाबरता सांग हा, मी काही नाही बोलणार तुला, बोल. अहो तो शार्वीचा मामी भाऊ बरोबर नाही हो. संध्याकाळी मी आईंबरोबर त्या मामींकडे बॅगेबद्दल बोलायला गेलो, तेव्हा सुद्धा घाणेरड्या नजरेने माझ्याकडे पाहत होता तो. मला कसं तरी झालं. रात्री जेवण झाल्यावर आई बाबा गिरी त्यांच्या रूममध्ये गेले. मी इथे तुमची वाट पाहत राहिले. कुणीतरी एक मुलगा येऊन म्हणाला, तुमचं नाव आनंदी आहे का? तुमचे मिस्टर शिरीष तुम्हाला फाटकाच्या बाहेर बोलावतायत, त्यांना लागलंय. मग कसलाही विचार न करता मी वेड्यासारखे धावत गेले. माझं चुकलं, पण बाकी मी काही नाही केलं हो, खरंच सांगते. तुम्ही खरंच नाही ना चिडणार? श्यामचा प्रसंग आठवून बिचारी बोलत होती. आनंदी शांत हो, मी तुला इतका वाईट वाटलो का ग? मी तुला ओरडेन, मान्य आहे. चिडतो मी पटकन, रागावतो, तेही मान्य, पण मी दुष्ट वाईट नाही ग. गिरीश म्हणतो त्याप्रमाणे आपली टॉम अँड जेरी सारखी भांडणं होतात, पण ते सगळं घरात. बाहेर तू आणि मी काही वेगळे नाही. तू माझी आहेस. तुला दुसरं कोणी उलट बोललेलं सुद्धा मला चालत नाही. मी तुझ्यावर किती प्रेम करतो याची तुला कल्पना सुद्धा नाही. तुला खरचटलं तरी ओरखडा माझ्या हृदयावर पडतो. हे बघ आनंदी, आता सध्या या परिस्थितीत तुझं काही चुकलं नाही, पण तरीही अशा अनोळखी गावी असताना आपण आपली काळजी घ्यायची असते. तू डायरेक्टली तिथे जायच्या आधी गिरीला बरोबर घेऊन जायला हवी होतीस, किंवा मला तरी फोन करायला हवा होतास. पण आता ठीक आहे, पुढच्या वेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव हा. आपल्या नवऱ्याच्या प्रेमाच्या आणि समजुतीच्या गोष्टी ऐकून ती पुन्हा एकदा त्याच्या नव्याने प्रेमात पडली. बरं आता रडत नाही राहायचं. आपण इथे लग्नाला आलोय ना, छान तयार हो. आता 2 दिवस फक्त मजा करायची, आनंदी राहायचं. आनंदी आहेस ना, मग आनंदीच राहा. तो म्हणाला, अहो पण मला बाहेर जायला खूप भीती वाटते. ती म्हणाली, कसली भीती? मी आहे ना सोबत. त्या शेखरने तुझ्याकडे नजर जरी वर करून पाहिली तर त्याचे डोळे काढून त्याच्या हातात देईन. त्याला तू भिवू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. जा तयार हो. सकाळी आनंदी तयार झाली, पण ती शांतच होती. आतून घाबरली होती, पण आज पहिल्यांदा आपल्या नवऱ्याच्या आश्वासक स्पर्शाची, अस्तित्वाची तिला जाणीव झाली होती. तरीही ती मागे मागेच राहत होती. शिरीष सतत तिच्या बरोबर होता. हळद लावताना शेखर पुढे झाला. त्याने शार्वीला हळद लावली, गिरीशला हळद लावली. मागे नूतनताई होत्या, त्यांच्या मागे आनंदी. नूतनताईंनी हळद लावली, पण तो तसाच तिथेच उभा राहिला. आनंदी आपलं अंग चोरून उभी होती. नूतनताई म्हणाल्या, ये आनंदी, तू पण हळद लाव दोघांना. तशी ती पुढे झाली. तो अधिकच जवळ येऊ लागला. ती बिचारी दूर दूर जाऊ लागली. नूतनताईंना नेमकं काय होतंय कळेच ना. शिरीष मात्र ते सगळं पाहत होता. तो तडकन उठला, धावत आला आणि त्याने शेखरची कॉलर पकडली. त्याच्या पोटामध्ये 4 बुक्के मारले आणि 2 मुस्काटी ठेवून दिल्या. हे सगळं एवढ्या पटकन घडलं की कुणाला काहीच कळलं नाही. त्याचबरोबर विश्वराज पण उठले. त्यांनी शिरीषला बाजूला केलं. त्यांनाही काही समजेना. आनंदी शिरीषच्या मागे त्याचा हात धरून थरथरत उभी राहिली. शिरीष, काय झालं? विश्वराजाने रागानेच विचारलं. शेखर सुद्धा त्याच्याकडे रागाने पाहत होता. त्याच्याही मुठी आवळल्या होत्या. सोडणार नाही मी तुला, शेखर म्हणाला. पुन्हा जर माझ्या बायकोकडे नजर वर करून जरी पाहिलंस ना तर जीव घेईन मी तुझा, शिरीष म्हणाला. सगळे लोक पाहत राहिले. विश्वराज पुढे झाले. अरे शिरीष, काय झालं? शांत हो तू आधी. काहीतरी गैरसमज झालाय का तुझा? विश्वराजाने विचारलं. बाबा, तुम्ही यात पडू नका. याचं काय करायचं ते मी पाहून घेतो. मग मामा मध्ये पडले. हे पहा शिरीष, काहीतरी गैरसमज झाला असेल हो. लग्न प्रसंग आहे. तुम्ही तुमचा राग शांत करा. शेखरला सुद्धा समजावतो मी. हात जोडतो तुमच्या, असं म्हणून मामाने मध्यस्थी केली. नूतनताई, गिरीश, विश्वराज सगळेच गोंधळले. मामी सुद्धा चौताळल्या होत्या. पण आता पुढे आणखीन काही केलं तर मामा भडकतील आणि शेखर अडकेल, म्हणून त्यावेळेस त्या काही बोलल्या नाहीत. शार्वीला पण खूप वाईट वाटलं. गिरीश तिच्याजवळ जाऊन म्हणाला, शार्वी, या सगळ्या गोष्टीचं तू टेन्शन घेऊ नकोस. नक्की काय झालं ते मलाही नाही ग माहीत. मी दादाला नंतर विचारतो. बहुतेक काहीतरी गैरसमज झाले असतील.
त्याने शार्वीला समजावलं. गिरीशचा हात हातात घेत ती म्हणाली, गिरी, शेखर दादाचं चूक आहे की बरोबर मला नाही माहीत, पण शिरीष दादा चुकणार नाहीत एवढं मात्र मी कॉन्फिडंटली सांगू शकते. हळदीचा कार्यक्रम झाला तसे लगेच विश्वराज, नूतनताई आणि गिरीश शिरीषच्या रूममध्ये आले. शिरीष, मगाशी काय झालं होतं? असं का चिडला होतास तू? विश्वराजाने विचारलं. सॉरी बाबा. गिरी, सॉरी, पण मी जे काही घडलं ते सांगितलं ना तर तुम्ही सुद्धा असेच रिॲक्ट व्हाल. मग शिरीषने सगळी हकीकत सांगितली. आनंदी बिचारी मान खाली घालून बसली होती. मग तू बरंच केलंस, विश्वराज म्हणाले. मग त्यांनी आनंदीकडे पाहिलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, आनंदी, अशी मान खाली घालून बसायची काही गरज नाही तुला. त्यात तुझी काही चूक नाही. उद्या लग्न आहे. आमची गोड आनंदी हसत राहिली पाहिजे, अगदी पाकोळीसारखी. तरीही आनंदी मान खाली घालूनच होती. मग विश्वराजाने शिरीषला विचारलं, शिरीष, तू हिला ओरडलास का? का बरं ती एवढी नाराज आहे? नाही बाबा, विचारा तिला. मी एक शब्द तरी बोललोय का तिला? शिरीष असं म्हणताच आनंदीने मग वर पाहिलं आणि ती हसली. शिरीष काही बोलला नाही ना तुला? विश्वराजाने विचारलं. तिने हसून नाही असं सांगितलं. मग झालं तर दुसऱ्याचं आपल्याला काय घेणं देणं. चला आता जास्त वेळ काढू नका, आराम करा, उद्या लग्न आहे. आनंदी, बाबांनी काय सांगितलं ते लक्षात आहे ना? उद्या आमची थोरली सून हसत राहिली पाहिजे. नूतनताईंनी पण समजावलं. दुसऱ्या दिवशी गिरीशला लग्नवेदीवर पाहून नूतनताईंचे डोळे पाणावले. आपली एवढी एवढी मुलं किती मोठी झाली. लग्न लागलं. दोघे खूप गोड दिसत होते. दोघांनी जाऊन आधी आजींचा आशीर्वाद घेतला. आई बाबांच्या मामा मामींच्या पाया पडले. घरातल्या सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला. त्याची मिस चार्ली आता मिसेस शार्वी गिरीश सावंत झाली. जेवताना आनंदीने शार्वीला म्हटलं, शार्वी, चला आता नाव घ्या आणि एकमेकांना घास भरवा. नूतनताईंना वाटलेलं की शार्वीला आग्रह करावा लागेल, पण शार्वी तयारच होती. कोणत्याही आग्रहाशिवाय तिने चटकन छानशा वेगळ्या उखाण्यात नाव घेतलं. खरं सांगायचं तर मी गिरीशला गिरीशच म्हणते, पण आपल्या सगळ्यांचा मान राखून उखाण्यात नाव घेते. सावंत कुटुंब आमचं बिग बॉसपेक्षा भारी. मिळाला प्रवेश त्यांच्या चिमुकल्या जगात. आहे मी खूप आभारी. ऑफिसमध्ये बाबांची चालते बॉसगिरी, पण बिग बॉस आईच आहेत आमच्या या घरी. घरात आमच्या सगळेच प्रेमळ, पण आमची स्वारी भलतीच न्यारी. त्यांच्यामुळेच आमच्या नात्याला, प्रेमाला आहे किंमत भारी. पहिला सीझन माझ्या लाडक्या दीर आणि जावेचा, शिरीष दादा आणि आमच्या आनंदी वहिनीचा. सीझन 2 सुद्धा वाटतोय लय लय भारी. गिरीशचं नाव घेऊन शार्वी करणार गृहप्रवेशाची तयारी. सगळ्यांनी आगळ्या वेगळ्या उखाण्याला हसून दाद दिली. गिरी, आता तुझी टर्न हं, आनंदी म्हणाली. बरं, मी घेतो. प्रेमाचा आमचा प्रवास रोमॅन्टिक होता फार. मिस चार्ली, तुझ्यासाठी आनंदाने उघडतो आज आमच्या चिमुकल्या जगाचं दार. दोघांनी मग एकमेकांना घास भरवला. आनंदीने पुढे होऊन दोघांना घास भरवले. दोघांच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, दोघे खूप सुखी राहा. कुणाचीच नजर लागू नये आमच्या या गोड जोडीला. आणि बोलताना तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. लग्न छान पार पडलं. निघताना शार्वी हलकेच रडली, पण आनंदीला मात्र खूप खूप रडू आलं. नूतनताई तिला म्हणाल्या, अगं आनंदी, तू का रडतेयस? काय करू आई, शार्वी आता तिच्या मामांचं घर सोडणार, पण रडायला मलाच येतंय. शिरीष पटकन तिच्या बाजूला आला. आपल्या खिशातला रुमाल काढला आणि म्हणाला, हात ठेव सध्या. हाही पुरला नाही तर टॉवेलची व्यवस्था करतो मी. तिने जरा रागानेच पाहिलं आणि मग ती थोडी शांत झाली. विश्वराजाने मग शार्वीच्या आजीचा, मामा मामींचा निरोप घेतला. आता आम्हाला निघायला हवं. 1.5-2 तासाचा प्रवास आहे पुढे, उगीच उशीर व्हायला नको. आणि मग ते गाडीत बसले. आई, आपलं काही सामान राहिलं नाही ना? मी एकदा दोन्ही रूममध्ये चेक करून घेते, असं म्हणत आनंदी ते राहिले होते त्या रूमवर परत गेली. रूम नीट चेक केल्या. बाहेर पडणार तोच शार्वीच्या मामी तिथे आल्या. काय ग, काही राहिलं नाही ना मागे? वस्तू शोधायला आली होतीस की अजून कुणाला? त्यांच्या अशा विचित्र बोलल्याने आनंदी गोंधळली. हळदीच्या दिवशी माझ्या मुलावर खोटा आरोप घेतलास तू. तुलाच भलत्या गोष्टी करायच्या होत्या आणि नाव मात्र त्याच्यावर घेतलंस ना? त्या म्हणाल्या, मामी, काहीतरी बोलू नका. तुम्हाला काहीही माहीत नाही. तुम्ही काही पाहिलेलं देखील नाही. ती म्हणाली, अजून वेगळं काय पाहायला हवं? जे समोर दिसतंय ते सगळं जग पाहतंय. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तिने विचारलं. तुमच्या घरात संस्कारांचा एवढा पुळका आहे ना, मग ते संस्कार तुझ्यावर नाहीत का? धाकट्या दिराला दादा, भाऊ, भाऊजी असं काहीतरी म्हणत नाही वाटतं तुमच्यात? सतत त्याच्या मागे गिरी गिरी करत हिंडत असतेस. बरीच गाढ मैत्री आहे वाटतं तुमची. हे बघ, तुमच्या या अशा नात्यामुळे जर आमच्या मुलीला त्रास झाला तर सोडणार नाही मी तुला. तुझ्या सासरची, गिरीशची बदनामी होईल ती वेगळीच, पण त्याआधी तुझं सुद्धा तोंड काळं करेन मी, लक्षात ठेव. असं म्हणून त्या निघून गेल्या आणि आनंदी बिचारी जागच्या जागी थिजल्यासारखी झाली.
2-4 मिनिटं झाल्यावर शिरीषच्या आवाजाने ती भानावर आली. आनंदी, चल लवकर, उशीर होतोय, तो म्हणाला. मग ती कशी बशी गाडीत जाऊन बसली. आनंदीच्या डोक्यात कुणीतरी वज्राघात करावा असं झालं होतं. तिच्या आणि गिरीशच्या मैत्रीच्या निखळ पवित्र नात्यावर असे कोणी शिंतोडे उडवावे आणि आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहत राहावे याचाच तिला भयंकर राग आला होता. मन अगदी कडवट झालं होतं. हे असले विचार शार्वीच्या मनात त्यांनी भरवले असतील तर शार्वी आपल्याबद्दल काय विचार करत असेल हाही विचार तिच्या मनात येऊन गेला. प्रवासात सुद्धा ती अगदी शांत शांत होती. शिरीषने खूपदा विचारलं, पण थकली आहे, डोकं दुखतंय असं म्हणून तिने टाळून दिलं. काहीतरी ठरवूनच ती घरात शिरली. गृहप्रवेशाची तिने छान तयारी करून ठेवलीच होती. ठरवल्याप्रमाणे तिने सगळ्या गोष्टी मांडल्या, फुलांची आरास केली, सजवलं, पण त्या कशातच उत्साह, प्रेम नव्हता. मनात होती ती फक्त धाकधूक, भीती, दुःख आणि क्लेश. शार्वीचा गृहप्रवेश झाला. नूतनताई म्हणाल्या, आनंदी, त्या दोघांना ओवाळून घे. ती पुढे झाली, पण तिने गिरीशकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. तो आनंदी होता, तिच्याकडे पाहून हसत होता. त्याला खूप बोलायचं होतं, पण तिने मात्र त्याच्याकडे जराही लक्ष दिलं नाही. शार्वीला मात्र तिने ओवाळून घेतलं. जेवताना सुद्धा तो मजा मस्ती करत होता. अनेक वेळेस आनंदी, हे देना, ते देना असं म्हणत होता, पण ती मात्र त्याच्याकडे सपशेल दुर्लक्षच करत होती. आनंदी, जरा भाजी देतेस का? गिरीश म्हणाला. अरे, सारखं सारखं मला काय मागतोस? शार्वीला सांग ना, ती बाजूला बसली तुझ्या, ती पटकन म्हणाली. तसे सगळेच एकदम अचानक तिच्याकडे पाहू लागले. आनंदी असं कधी कुणाला बोलत नाही सहसा. गिरीशला तर नाहीच नाही, पण आज थकली असेल म्हणून कदाचित बोलून गेली असेल असा विचार नूतनताईंनी केला. जेवण झालं. रात्री झोपताना नूतनताई आनंदीला म्हणाल्या, तू पण खूप दमली असशील ना, मी आवराआवर करायला मदत करते. पण आनंदीच, नको आई, मी करेन असं म्हणाली. बरं आनंदी, शार्वी आणि गिरीश बाहेर बसलेत, त्यांना त्यांच्या रूममध्ये झोपायला जायला सांगायला हवं. आता उशीर पण फार झालाय, जाऊन सांगशील जरा? काहीच न बोलता आनंदी निघून गेली. शार्वी आणि गिरीश बाहेर गप्पा मारत होते. समोर बाबा आणि शिरी सुद्धा होते. ती शार्वीला म्हणाली, शार्वी, आई म्हणाल्यात आता तुम्ही झोपायला जा, उशीर झालाय. तशी शार्वी उठली. गिरीश पण उठला, मागोमाग शिरी सुद्धा. विश्वराज म्हणाले, बरं आता जास्त गप्पा मारत बसू नका, लवकर झोपून घ्या. उद्या पूजेची तयारी करायची आहे, परवा पूजा आहे आपल्याकडे. शार्वी आत आली पाहताच नूतनताई तिला म्हणाल्या, शार्वी, तुला मी गिरीशची म्हणजे तुमची रूम दाखवते, ये. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शार्वी म्हणाली, नको आई, माहितीये मला, गिरीशने दाखवलीये मला. नूतनताईंना तिचं खूप आश्चर्य वाटलं. त्यांना आनंदी आणि शिरीषच्या लग्नाची गोष्ट आठवली. आनंदीला किती समजावून बळेबळेच त्यांनी शिरीषच्या रूममध्ये पाठवलं होतं. शार्वी मात्र अगदीच बोल्ड आहे, अगदी प्रॅक्टिकल. गिरीशच्या रूमवरून जाताना गिरीशने शिरीष आणि आनंदीला हाक मारली, ए दादा, आनंदी, या ना, थोडा वेळ गप्पा मारूया आपण. शिरीष पटकन आत गेला, पण आनंदी मात्र बाहेरच थांबली. त्याने पुन्हा हाक मारली, तेव्हा मात्र ती म्हणाली, अरे आता आम्ही कशाला? शार्वी बरोबर गप्पा मार की, आमच्याशी नको. असं काय करतेस आनंदी? आपल्याला शार्वीला किती गोष्टी सांगायच्या आहेत. उद्या तुझं घर दाखवायचं आहे, सत्यजित काकांच्या फोटोला पाया पडून यायचं आहे. आपण इथे काय काय मजा केली होती ती सांगायची आहे. आपल्या आंदुगिरीबद्दल बोलायचं आहे. आणि चाललीस कुठे तू? बस ना. तो म्हणाला, गिरीश, आता तुझा हा बालिशपणा बंद कर. बोलताना वागताना जरा रिस्पेक्टफुली वाग. हे बघ, आता उगीच नको त्या गोष्टी आणि मागच्या नको त्या आठवणी काढून तिला बोर करू नकोस. मग तिने शिरीषकडे पाहिलं. अहो चला तुम्ही, त्याला झोपू देत. गिरीशला तिच्या वागण्याचं फार आश्चर्य वाटलं. आनंदी अशी का वागतेय? तिथून आल्यापासून ती आपल्याशी नीट बोलत नाहीये, बघतही नाहीये. काय झालंय तिला? आपल्याकडून काही चुकी झाली असेल का, याचा तो विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी आनंदी लवकर उठली. तिने सगळ्यांसाठी चहा नाश्ता तयार केला. नूतनताई आणि शार्वी सुद्धा तिच्या मदतीला आल्या. नूतनताई शार्वीला म्हणाल्या, शार्वी, तू लगेच काम नको ग करूस, 4 दिवस जाऊ देत की, मग तिथे आल्यावर पाहू. शार्वीने सुद्धा फार आडेवेडे घेतले नाही. ती सरळ बाहेर जाऊन बसली. विश्वराज बाहेर पेपर वाचत बसले होते. ये शार्वी, बस. कसं काय वाटलं आपलं गाव? त्यांनी विचारलं. छानच आहे सर. सॉरी बाबा, पण तुम्ही या सुंदर निसर्गाचा, वातावरणाचा अजिबात फायदा करून घेत नाही आहात, ती म्हणाली. विश्वराजांनी आपला चष्मा बाजूला काढला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? त्यांनी विचारलं. अहो म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही फिरायला जायला हवं. मोकळ्या हवेत निसर्गाच्या सानिध्यात आपण फिरलो ना की मन अगदी शांत होतं. आणि बाबा, मी तर म्हणते उद्यापासून तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर रोज प्राणायाम आणि मेडिटेशन कराच. अहो बीपीची सुद्धा गोळी घ्यावी लागणार नाही मग तुम्हाला. असं नको ग, मला कुठे वेळ, ते म्हणाले. असं कसं? वेळ नसला तर आपल्या तब्येतीसाठी तो काढायलाच हवा. आपल्या प्रायोरिटी लिस्टवर असणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ असतो बाबा. आपली हेल्थ ही आपल्या सगळ्यात वरची प्रायोरिटी हवी. तेव्हा आज दिवस ठीक आहे, पण उद्यापासून बाकी तुम्ही माझ्याबरोबर मेडिटेशन केलंच पाहिजे. गिरीश, शिरीष आणि नूतनताई तिच्याकडे पाहतच राहिले. विश्वराजांना हलकासा का होईना धक्का बसला होता. कुणीतरी आता त्यांना ऑर्डर देणारं भेटलं होतं खरं.
अधूनमधून गिरीश मुद्दामूनच शार्वीला चिडवत म्हणाला, शार्वी, आमची आनंदी ना चहा खूप भारी करते, तूही शिकून घे तिच्याकडून. ए आनंदी, मला आणखीन एक कप चहा दे ना ग, तो म्हणाला. तशी ती वैतागतच म्हणाली, अरे कालच सांगितलं ना मी, आता या सगळ्या गोष्टी तू तुझ्या बायकोकडे माग ना, मी काही नोकर नाही तुझी. ती असं म्हणताच सगळेजण तिच्याकडे पाहू लागले. शिरीष तर भडकला, आनंदी कशी बोलतेस तू त्याच्याशी. आनंदी मग शांत झाली. विश्वराज आणि नूतनताई दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. आनंदीला मध्येच काय झालं त्या दोघांना कळेच ना. यात सगळ्यात जास्त अस्वस्थ झाला तो गिरीश. आपली नेमकी काय चूक झालीये की आनंदी आपल्याशी अशी वागते हे त्याला कळेना. नाश्ता करे हे त्याला कळेना. नाश्ता करून आल्यानंतर ते सत्यजितांच्या घरी गेले. गिरीश आणि शार्वीने त्यांच्या फोटोला नमस्कार केला. गिरीश म्हणाला, शार्वी, हे आपल्या आनंदीचे बाबा सत्यजित काका, बाबांचे सगळ्यात जवळचे मित्र. मागे आम्ही आलो होतो ना, तेव्हा आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली होती, हो की नाही ग आनंदी. ए आनंदी, उद्या परवा आपण टेकडीवर जाऊया का ग, गिरीशने विचारलं. तुम्हाला ऑटो करून देते, हवं असल्यास तुम्ही दोघे जा, ती म्हणाली. का, तुम्ही पण दोघं चला ना, गिरीश म्हणाला. काही नको, तुम्ही तुमचं पहा, आम्ही आमचं पाहतो. ती तेवढीच गोष्ट विश्वराजांनी ऐकली आणि त्यांना जरा विचित्रच वाटलं. ते बाहेर अंगणात बसले होते. त्यांनी आनंदीला बाहेर बोलावलं. आनंदी, कालपासून पाहतोय तुझं गिरीशशी वागणं जरा बदललेलं वाटतंय. तुला कसला राग आलाय का, की शार्वी तुला काही बोललीये, की इतर कोणी काही बोललंय तुला, त्यांनी विचारलं. तसं काहीच नाही बाबा. शार्वीच्या मामी तिच्याबद्दल आणि गिरीशबद्दल काय बोलल्या ही ती कोणत्या तोंडाने सांगणार होती. त्यानंतर गिरीश जास्तच अस्वस्थ होत राहिला. आनंदी बाहेर विहिरीवरून पाणी काढत होती तेव्हा तो तिच्या मागे गेला आणि तिला म्हणाला, हे आनंदी, तुला काय झालंय ग, तू माझ्याशी अशी वेगळी वेगळी का वागतेस. माझं काही चुकलंय का, मी चुकून काही बोलून गेलोय का तुला. मला तर खरं आठवतच नाही. काय झालं असेल तर सांग ना. तुझं हे असं वागणं आवडत नाहीये मला, खूप त्रास होतोय मला, तो म्हणाला. त्रास होतोय तर सवय करून घे आणि उगीच सारखं माझ्या मागे मागे येऊ नकोस रे. शार्वी बसली तिथे जा. ते ऐकून गिरीशच्या डोळ्यात पाणी आलं. शिरीष ते सगळं पाहत होता. आनंदीला नेमकं काय झालंय त्यालाही कळेना. बरं, विचारून सुद्धा ती सांगणारी नव्हती. जेवताना सुद्धा गिरीशला भाजी हवी होती तेव्हा तिने शार्वीकडे पातेलं दिलं, स्वतः वाढली नाहीच. गिरीश तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. आनंदी, थोडं पाणी देतेस का, ती वैतागून म्हणाली. अरे तुला हात नाहीत का, सगळ्या गोष्टी माझ्याकडे काय मागतोयस, घे स्वतः, नाही तर तुझ्या बायकोला सांग. ती असं बोलताच शिरीषचा पारा मग एकदम चढला. आनंदी, तू आत चल, मला बोलायचंय तुझ्याशी, रागाने तो म्हणाला. विश्वराजांना सुद्धा काहीच कळत नव्हतं. नूतनताई तर घाबरूनच सगळ्यांकडे पाहत होत्या. आपण रागाच्या भरात भलतंच आणि फार वाईट वाटेल असं काहीतरी बोलून गेलो याची आनंदीला जाणीव झाली. पण आता ती काय करणार होती. एवढ्यात शिरीष पुन्हा ओरडला, तुला सांगितलेलं कळतंय की कळत नाही, आज चल, मला बोलायचं तुझ्याशी. आनंदीला आता भीती वाटू लागली होती. यांनी काही विचारली तर शार्वीच्या मामींनी सांगितलेल्या गोष्टी कशा बोलायच्या. शिशी, एवढे घाणेरडे आरोप गिरीबद्दल, आपल्याबद्दल कोण असा कसा विचार करू शकतं, आणि आपण तोंडाने ते बोलू तरी कसं शकतो. या विचारानेच तिला रडू यायला लागलं. आनंदी, शेवटचं सांगतोय, आता सगळ्यांसमोर मला चिडायला लावू नकोस हा, शिरीष म्हणाला. अरे शिरीष, थांब जरा, तू तिला आतमध्ये नेऊन काय करणार आहेस, काय बोलणार आहेस, उगीच गरमागरमीमध्ये आणखीन भांडणच होतील, थांब जरा, विश्वराज म्हणाले. आनंदी, तू असं का वागतेस. अगं, गिरीशच्या लग्नाचा उत्साह तुलाच जास्त होता ना, मग आता शार्वी घरात आली आहे, तिच्याशी तरी चांगलं वाग. ती लहान आहे तुझ्यापेक्षा, तिला समजून घे जरा. असं का बोलतेस तिच्याशी तू. नूतनताई म्हणाल्या, आई, मी शार्वीशी कुठे वाईट वागतेय, तिने जरा रागारागानेच विचारलं. अगं, पण गिरीशी तरी वाईट वागतेच आहेस ना, त्यांनी काळजीने विचारलं. मी कुणाशी काही वाईट वागत नाहीये. मला वाटतं आता त्याचं लग्न झालंय, मग त्याची कामं माझ्यावर कशाला, त्याने त्याची कामं त्याच्या बायकोला सांगावीत. आनंदी असं म्हणाली तोच विश्वराजांच्या भुवया वर झाल्या. नेमकं काय झालंय आनंदी, स्वर शांतच ठेवत त्यांनी विचारलं. काही नाही बाबा, खरंच काही नाही, ती म्हणाली. ती तशी बोलणार नाही बाबा, सगळ्यांसमोर तर अजिबात नाही. म्हणून मी म्हणतोय ना, मला आज जाऊन बोलू दे तिच्याशी, मी शांतपणे बोलतो तिच्याशी. चल आनंदी आत. शिरीष कितीही शांत दाखवायचा प्रयत्न करत असला तरी त्याचा राग आता त्याच्या डोळ्यात उतरला होता. आत गेल्यानंतर पुढे काय होईल याची कल्पना सुद्धा करणं आनंदीसाठी कठीण होतं. तो पुन्हा तेवढ्याच शांतपणे म्हणाला, आनंदी, आता शेवटचं सांगतोय हा, पुढच्या 1 मिनिटात तू मला बेडरूममध्ये हवी आहेस, चल लवकर. आनंदीचे डोळे पाण्याने डबडबले. काय बोलावं ते नूतनताई आणि विश्वराजांना पण कळत नव्हतं. गिरीश गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहत होता. शार्वी मात्र तटस्थ भूमिका घेऊन त्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत होती. मी काय बोलतोय ते कळतंय तुला आनंदी, शिरीष ओरडला तशी ती दचकली आणि त्याच्या पाठोपाठ ती बेडरूममध्ये जाऊ लागली. विश्वराजांनी डोक्याला हात लावून घेतला. काय झालं या पोरीला, काहीच कळत नाहीये.
नूतनताई पुटपुटल्या तशी शार्वी एकदम म्हणाली, मला माहितीये ना त्याला काय झालंय ते. ती मोठ्याने असं म्हणताच आनंदी, शिरीष, गिरीश, नूतनताई आणि विश्वराज सगळेच तिच्याकडे पाहू लागले. शिरीष आणि आनंदी जागच्या जागी थबकले. हो आई, मला माहितीये त्या अशा का वागतायत ते, ती म्हणाली. आनंदीने गोंधळून तिच्याकडे पाहिलं, पण शार्वी उगीच काहीतरी भलतंच बोलू नये म्हणून ती म्हणाली, तुला काहीही माहित नाहीये, उगीच काहीतरी बोलू नको शार्वी. ती असं म्हणताच मग विश्वराजाने आनंदीला गप्प केलं. आता तू गप्प राहायचंस आनंदी. आता एकही शब्द बोलायचा नाहीस तू. तुला आम्ही खूपदा विचारलं तेव्हा तू नाही सांगितलंस ना, तेव्हा आता तू शांतच राहा. शार्वी, तुला जे काही माहीत असेल ते सांग. आनंदीच्या अश्रुधारा नेहमीप्रमाणे सुरू झाल्या होत्या. सॉरी आनंदी वहिनी, मला सगळं खरं सांगावं लागेल. मला गिरीशची अवस्था पाहवत नाहीये. खरं तुम्हाला माहितीये, खरं मला माहितीये, पण त्याला खरं माहीत नाही ना. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीने अचानक आपल्याकडे पाठ फिरवावी, आपल्याशी तोडून बोलावं, हे दुःख फार मोठं असतं. आणि जेव्हा त्याचं कारण माहीत नसतं ना, तेव्हा तर जास्तच तडफड होते. आणि गिरीची तडफड मी नाही पाहू शकत. हो बाबा, आनंदी वहिनी अशा का वागतायत? कारण माझी मामी तिच्या आणि गिरीशच्या नात्यावर खूप काही वाईट बोलली. ती गिरीशला दादा, भाऊ, भाऊजी म्हणत नाही, गिरी म्हणून मागे लागते असे घाणेरडे आरोप केले. आनंदी वहिनींना माहीत नव्हतं, पण मी ते सगळं ऐकलं. मला लगेचच मामींना ऐकवायचं सुद्धा होतं, पण एकतर तिथे भांडणं झाली असती आणि आपल्याला इथे यायला वेळ झाला असता, म्हणून त्यावेळेस मी काही बोलली नाही. ते ऐकताच सगळ्यांना एकदम धक्का बसला. अगं पण आनंदी, एवढं सगळं झालं तर आम्हाला सांगायचं ना निदान, विश्वराज म्हणाले. आनंदी रडतच होती. बाबा, हे सगळं मी कसं सांगणार होते, तेही माझ्या आणि गिरीच्या नात्याबद्दल. असं मी कोणत्या तोंडाने बोलणार होते? आनंदी म्हणाली. पण म्हणून माझ्याशी एवढं वाईट वागत राहिलीस तू आनंदी? आज शार्वीने ही गोष्ट सांगितली नसती तर तू माझ्याशी आयुष्यभर अशीच वागत राहिली असतीस? बोलता बोलता गिरीशचे डोळे पाणावले. नाही रे गिरी, असं वागायचं नव्हतं मला, पण तुमच्या दोघांच्या संसारामध्ये माझ्यामुळे काही त्रास होऊ नये असं वाटलं, म्हणून माझ्याकडून असं वागलं गेलं. एवढं बोलून ती गप्प झाली. मग खरंच आता यापुढे तू बोलूच नकोस माझ्याशी कधी. गिरीश असं म्हणाल्यावर तिला फार वाईट वाटलं. काही वेळासाठी थांबलेल्या अश्रुधारा पुन्हा सुरू झाल्या. विश्वराजाने मग दोघांनाही शांत केलं. आनंदी, गिरीश, अरे ही दुनिया अशीच असते. तुम्ही कितीही चांगलं वागलात, तुमच्याबद्दल वाईट बोलणारी माणसंही असतातच या जगात. या अशा गोष्टींना आपल्या नात्यात, आपल्या मनात किती थारा द्यायचा हे आपण आपलं ठरवायचं असतं. लोक फळांनी भरलेल्या झाडावरच दगडं मारतात. मग ते झाड एखाद्या चांगल्या नात्याचं असो, प्रेमाचं असो किंवा सद्गुणांचं, त्याच्यावर शिंतोडे उडवले जाणारच, दगड मारले जाणारच, पण म्हणून आपण खचून जायचं नसतं. तुमची मैत्री, तुमचं नातं एवढं तकलादू होतं की कुणीतरी येऊन काही बोलावं आणि तुम्ही ते अशा पद्धतीने तोडून टाकावं. तुला काय वाटतंय ते मी समजू शकतो आनंदी, पण या अशा गोष्टींना कधीच धूप घालायची नसते आणि या अशा लोकांचं ऐकून आपलं नातं कधीच खराब करायचं नसतं. या विषयावर मला बोलायचं होतंच, तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्टपणेच बोलतो आज मी. आज तुझ्या आणि गिरीच्या नात्यावरून कुणीतरी काहीतरी बोललं, उद्या तुझ्या आणि शार्वीच्या मध्ये काहीतरी फूट पाडली जाईल, पण आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची. तुझा आणि शार्वीचा स्वभाव अगदी वेगळा आहे, तेव्हा आपल्या घरातला आनंद आणि एकी कशी टिकवायची हे आता तुम्हा दोघींच्या हातात आहे. एकमेकींच्या गुणांचं कौतुक करा. कुटुंबासाठी, आपल्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या. एकमेकांच्या त्रुटींना सावरत सावरत पुढे चला. एवढं बाकी लक्षात ठेवा आयुष्यभर. शार्वी आणि आनंदीने एकमेकींकडे पाहिलं. आई चुकले, बाबा चुकले, गिरी सॉरी रे, आणि शार्वी तुलाही सॉरी, खरंच चुकलं माझं. गिरीशने मग तिला हलकेच टपली मारली. पुन्हा कधीच असा विचार करायचा नाही हं. वेळ आली की मामींना सुद्धा योग्य पद्धतीने उत्तर देऊच आपण, गिरीश म्हणाला. आनंदीने मग शिरीषकडे पाहिलं. अहो, तुम्ही अजूनही रागावलात माझ्यावर, तिने विचारलं. आनंदी, तुझ्याशी नेमकं कसं वागणं अपेक्षित आहे ना, मला कळतच नाही, असं म्हणून तो शांतपणे हसला. पण संशयाचं वादळ शमलं होतं. गैरसमजाचा पूर ओसरून गेला होता. कोवळ्या प्रेमाच्या उन्हात सगळीच नाती आता छान फुलणार होती.